C. Complete the following using suitable describing words as appeared in the poem with the help of the words given in the bracket. See, here they have given us some descriptions, or we have to complete it with using the describing words appeared in the poem. See the words weak, dim, muddy, soggy, stale. See the first one, father's attire. Father's attire means father's clothes. We know that due to monsoon, due to rain, his clothes are always soggy. आणि त्यांचे कपडे पावसामुळे नेहमीचे ओले असायचे. He using soggy attire or soggy clothes. Then father's tea. We know that father drinks weak tea. ते weak tea पीत असे, म्हणजे थंड चहा. And weak is describing word. Father's footwear, muddy, मातीने भरलेले. Father's food, stale. He eat stale food or stale chapati. Father's eyesight, dim. त्यांची दृष्टी थोडीशी अंधुक झालेली होती. See the next. A4 first. Fared homeward through the humid monsoon night. Fared homeward through the humid monsoon night. In the above line, the weather is humid. आणि वरच्या ओळीमध्ये जो ऋतू आहे तो ह्युमिड आहे, म्हणजे थोडासा ओलसर, दमट असा आहे. बट नॉट द नाईट, परंतु रात्र नाही. ऋतू ओलसर आहे परंतु रात्र ओलसर नाही. किंवा ऋतुमान दमट आहे परंतु रात्र दमट अशी नाही. द एपिथेट और ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द वेदर टू नाईट. आणि मग इथं जे ऋतूची तुलना किंवा ऋतूचं रूपांतर हे रात्रीसोबत केलेलं आहे. म्हणजे जी ऋतूची स्थिती आहे, जी ह्युमिडिटी आहे किंवा जी ह्युमिड वेदर आहे ते ह्युमिड नाईट आहे असं ह्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे. द ह्युमिड मान्सून नाईट. मग अशी जी सिच्युएशन असेल ज्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह किंवा इपिथेट, ज्याला आपण उपकला असं म्हणतो, हे ट्रान्सफर केलं नसेल एका गोष्टीवर दुसऱ्या गोष्टीवरती, वेदरचं इपिथेट हे नाईटसोबत रूपांतरित केलेलं आहे. अँड दिस फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड इपिथेट. आणि म्हणूनच ह्या फिगर ऑफ स्पीचला ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हणतात. फाइंड आउट सच अदर एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम. आणि मग असेच ट्रान्सफर्ड इपिथेटचे काही एक्झाम्पल जे पोएममध्ये आलेले आहेत ते तुम्हाला इथं शोधायचे आहेत. Before we go into search, we have to see the definition of the transferred epithet. See the definition. It means when human feelings is transferred to non-human or non-living things. याचा ट्रान्सफर्ड इपिथेट म्हणजे ज्या वेळेला मानवी फिलिंग किंवा मानवाच्या ज्या भावना आहेत त्याचं ट्रान्सफर्ड केलं जातं. कशासोबत? तर नॉन ह्युमन, अमानवी गोष्टींसोबत, त्याचबरोबर निर्जीव गोष्टींसोबत त्यांच्यावरती हे ट्रान्सफर केलं जातं किंवा त्यांचं रूपांतरित केलं जातं. आणि अशा ह्याला सिच्युएशनला, अशा परिस्थितीला ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हणतात. सी द एक्झाम्पल. द नाईट वॉज स्लीपलेस फॉर हिम. पहा वाक्य कसं आहे. द नाईट वॉज स्लीपलेस फॉर हिम. आणि ती रात्र त्याच्यासाठी, स्लीपलेस म्हणजे काय? जागलेली रात्र होती. तो त्या रात्री झोपू न शकलेली रात्र अशी आहे. आणि मग इथं काय ट्रान्सफर केलेलं आहे तर पहा, ही स्लीपलेसनेस इज ट्रान्सफर टू द नाईट. आणि न झोपू शकलेली रात्र, रात्र कधी झोपते का? नाही झोपू शकत, परंतु ती ह्युमन क्वालिटी आहे.
पण ह्युमन क्वालिटी इथं ट्रान्सफर कशा सोबत केलेले आहे, तर रात्रीसोबत ते ट्रान्सफर केलेले आहे. अशा प्रकारे ट्रान्सफर्ड इफिटेट हे काम करते. मग सी सम अदर एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम विच आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सफर्ड इफिटेट इन द पोएम. सी द फर्स्ट वन, suburban side past his unseen eyes. सबअर्बन साईड पास्ट म्हणजे उपनगराचा जो भाग आहे तर त्याच्या डोळ्यांना हा अनसीइंग आईज न दिसणारा आहे. बघा, सबअर्बन साईड पास्ट ह्याला अनसीइंग आईज किंवा तो न पाहू शकणारा भाग इथंही तुलना केलेली आहे. सी अगेन, होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. ड्रिंकिंग वीक टी. बघा, टी कधी वीक नसतो किंवा टी कधी स्ट्रॉंग असं आपण म्हणू शकत नाही. तो एक तर हॉट असतो किंवा कोल्ड असतो. परंतु वीक ही जी कन्सेप्ट आहे ती ह्युमन क्वालिटी आहे. एखादा व्यक्ती हा वीक असतो किंवा स्ट्रॉंग असतो. आणि मग इथं वीक टी सोबत ही तुलना केलेली आहे. हे ट्रान्सफर्ड इपिथेटचं एक्झाम्पल आहे. सी द नेक्स्ट, identify and write the lines from the poem which express the following figure of speech. आपल्याला काही कवितेतील ओळी ओळखायच्या आहेत आणि खाली त्यांनी दिलेले फिगर ऑफ स्पीच त्याच्या उदाहरणं त्या कवितेतून आपल्याला शोधायचे आहेत. सी द फर्स्ट एक्झाम्पल और द फर्स्ट क्वेश्चन. सिमिली फिगर ऑफ स्पीच. आपल्याला माहीत आहे सिमिली आपण याच्यापूर्वी पाहिलेलंच आहे. लाईक किंवा ॲज याने ज्या गोष्टी कम्पेअर केल्या जातात, तुलना केली जाते, त्याला आपण सिमिली असं म्हणतो. नाऊ एक्झाम्पल सी, नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आणि मी त्यांना ट्रेनमधून उतरताना पाहतो. कशासारखं, तर लाईक ह्या शब्दाने इथं तुलना केलेली आहे. अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एका मोठ्या वाक्यातून एखादा शब्द जसा गळून पडतो तसं ते ट्रेनमधून उतरतात. अशा म्हणजे ह्या शब्दासोबत त्यांची वडिलांची इथं तुलना केलेली आहे. हे आहे सिमिली. सी द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. This is the example of the alliteration in the poem. See the next figure of speech, onomatopoeia. See the definition of onomatopoeia. A word that imitates the sound it represents. The word that imitates the sound it represents. See the example, flash, pops, bang, boom. These words imitates the sound it represents. Same example we can find in the poem, listening to the static on the radio. The radio imitates the sound it represents. पहा, रेडिओमधून जो आवाज येणार आहे तो एक इमिटेटेड साऊंड आहे. इमिटेशन आहे एक प्रकारे. म्हणजे तो व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या समोर नसतो तरी देखील आपण त्याचा आवाज ऐकतो. म्हणजे रेडिओ हा दुसऱ्याच्या कुणाचा तरी ओरिजिनल आवाजाचा तो इमिटेशन करतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि मग अशा अशा वाक्याला ऑनोमॅटोपिया फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात, जे की स्वतःचं नसलेलं परंतु इतरांचं अनुकरण करून ते आपल्यासमोर ते सादर करतात. सी द नेक्स्ट क्वेश्चन. I see him drinking weak tea, eating a stale chapati. See this line. Here, stale chapati stands for stale food or non-nourishing food or non-nourishing diet, where the part symbolizes the whole, that is food. Guess the name of the figure of speech.
या ठिकाणी जी स्टेल चपाती आहे म्हणजेच शिळी चपाती ही शिळ्या अन्नासाठी इथं रिप्रेझेंट करते किंवा शिळं अन्न हे त्यातून व्यक्त करते. त्याचबरोबर नॉन नरिशिंग फूड, अपौष्टिक अन्न किंवा अपौष्टिक आहार हे देखील हा स्टेल चपाती यातून व्यक्त होतो. मग हा जो अर्थ आहे हा एका छोट्याशा पार्टमुळे पूर्ण संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी व्यक्त होत असतो. आणि मग या अशा सिच्युएशनला किंवा अशा परिस्थितीला मग कुठला फिगर ऑफ स्पीच आपण असं म्हणू शकतो तर तो म्हणजे सिनेक्टकी. सी द मीनिंग सिनेक्टकी. सिनेक्टकी इज व्हेन अ पार्ट रिप्रेझेंट द होल or the whole is represented by a part. सिनेक्टकी म्हणजे काय? ज्या वेळेला एखादा पार्ट हा पूर्ण संकल्पना, पूर्ण कन्सेप्ट हा रिप्रेझेंट करतो किंवा पूर्ण कन्सेप्ट एखादा पार्टमधूनच व्यक्त केली जाते, अशा फिगर ऑफ स्पीचला सिनेक्टकी असं म्हणतात. सी द एक्झाम्पल. व्हील्स अ कार, द पोलीस वन पोलिसमन, प्लास्टिक credit cards, coke any coca-cola drink or any cola drink, army a soldier. पहा या ठिकाणी जर एक्झाम्पल आपण ऑब्झर्व केले तर व्हील्स म्हटल्यानंतर आपल्याला अर्थातच पूर्ण कारचे व्हील्स आहेत हे तिथं लक्षात येतं. त्याचबरोबर द पोलीस असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेला एक पोलीस किंवा अनेक पोलीस असाही तिथं अर्थ निघतो. प्लास्टिक, नुसतंच प्लास्टिक म्हणलं त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड्स देखील असतील किंवा आणखी कुठल्याही गोष्टी आपण त्यासाठी प्लास्टिक हा कॉमन वर्ड तिथं वापरू शकतो. तो एक कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण त्या ठिकाणी वापरतो. सेम कोक, एनी कोला ड्रिंक म्हणजे कुठलंही थंड पेय आपण त्याला कोक असं म्हणतो. त्याचबरोबर आर्मी, आर्मी म्हटलं की अर्थातच त्याचा संबंध हा सोल्जरशी असतो. म्हणजे अ सोल्जर हा यासाठी आर्मी हे इथं सिनेक्टकी म्हणून वापरलं जातं. अशा मग वेळेला अशा सिच्युएशनला सिनेक्टकी हा फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण म्हणतो. सी द नेक्स्ट पार्ट. A5. फर्स्ट, राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द फॉलोइंग टॉपिक. आणि खाली आपल्याला काही टॉपिक काही दिलेले आहेत त्यावरती आपल्याला काउंटर व्ह्यू तयार करायचा आहे. आपण गेल्या वर्षी पाहिलेलंच आहे किंवा तत्पूर्वी देखील आपण 10वीच्या वर्गात देखील हा काउंटर व्ह्यूचा जो पोर्शन आहे तो तुम्ही पाहिलेलाच असेल. सी, एव्हरी डे इज अ मदर्स फादर्स डे. आणि प्रत्येक दिवस हा आईचा किंवा वडिलांचा दिवस असतो. म्हणजे जे आपण डे सेलिब्रेट करतो, मदर्स डे, फादर्स डे, हा एका दिवसापुरता नसून हा प्रत्येक दिवशी तो सेलिब्रेट करण्यासारखा हा त्यांचा दिवस असतो. मग हे आपलं टॉपिक आहे आणि यावरती आपल्याला त्यांनी काही पॉईंट्स इथं दिलेले आहेत. त्या पॉईंट्सचा आपल्याला वापर करून आपल्याला याचं काउंटर व्ह्यू तयार करायचं आहे. सी द फर्स्ट पॉईंट. इफ यू लव्ह देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच डेज. आणि जर तुम्ही खरंच तुमच्या आईवडिलांना प्रेम करत असाल तर तुम्हाला अशा दिवसांची, अशा ओकेजनची वाट पाहण्याची गरज नसते. अर्थातच ते खरं आहे आणि हे तुम्हाला काउंटर व्ह्यूमध्ये प्रेझेंट करायचं आहे. सी द नेक्स्ट. सेलिब्रेटिंग डे इज अ जस्ट फॉर्मॅलिटी. आणि डे सेलिब्रेट करणं म्हणजे फक्त आपण औपचारिकता करतो. औपचारिकपणे आपण फक्त आईवडिलांविषयी हे प्रेम दाखवतो असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट. सेलिब्रेशन्स ऑफ द डेज कंडिशन युअर एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. आणि मग जे आपण डे सेलिब्रेट करतो ते तुमचे एक्सप्रेशन आणि तुमचे जे इमोशन्स आहेत ते तुमची कंडिशन एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने त्या दिवशी तुम्ही ते व्यक्त करू शकता. इट इज अ काइंड ऑफ अ प्री टेक्स्ट टू निग्लेक्ट युअर एव्हरीडे रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि मग हा डेज जे आहेत, मदर्स डे, फादर्स डे, हे जे डेज आहेत हे सेलिब्रेट त्या दिवसापुरतं करणं म्हणजेच तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून हे दूर जाणं आहे किंवा त्यांना इग्नोर करणं, निग्लेक्ट करण्यासारखं आहे.
खरं तर तुम्हाला त्यांचं दररोजच तितकीच जबाबदारी स्वीकारावी लागते जेवढी तुम्ही त्या डेजच्या दिवशी पूर्ण करता. मग असे 4 पॉईंट्स आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत. टॉपिकही आपल्यासमोर आहे आणि मग एव्हरी डे इज अ मदर्स ऑर फादर्स डे या टॉपिकवरती तुम्हाला त्यांनी दिलेल्या पॉईंटच्या वेगळं एक प्रकारे अपोजिट याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं व्ह्यू काउंटर व्ह्यू इथं तयार तुम्हाला करायचं आहे. त्यांनी त्यांचा व्ह्यू सांगितलेला आहे डे सेलिब्रेट करण्यापाठीमागचा. तुम्हाला तुमचा व्ह्यू इथं सांगायचा आहे. त्या पद्धतीत तुम्ही इथं हे सॉल्व करू शकता. सी द नेक्स्ट. कंडक्ट अ ग्रुप डिस्कशन ऑन द रोल ऑफ द चिल्ड्रन्स टुवर्ड्स देअर पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. कंडक्ट अ ग्रुप डिस्कशन. इथे आपल्याला एक ग्रुप डिस्कशन अरेंज करायचं आहे आणि टॉपिक आहे द रोल ऑफ द चिल्ड्रन टुवर्ड्स देअर पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. आणि विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या मुलांचा जो रोल असेल ते त्यांचं कार्य असेल किंवा त्यांची जबाबदारी असेल आपल्या वडिलांप्रती आईवडिलांप्रती किंवा आपल्या घरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे आपल्या सभोवताली जे ज्येष्ठ नागरिक असतील यांच्याविषयी काय जबाबदारी आहे याविषयी तुम्हाला ग्रुप डिस्कशन इथं अरेंज करायचं आहे. सी द नेक्स्ट. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम फादर रिटर्निंग होम. लास्ट लेक्चरमध्येच आपण पाहिलं की अप्रिसिएशन कसं लिहायचं. अप्रिसिएशनमध्ये आपण पाहिलेलंच आहे की काही पॉईंट्स जे आपल्याला तिथं हायलाईट करायचे असतात. उदाहरणार्थ टायटल असेल, पोएट्स इन्फॉर्मेशन असेल, पोयमचा जो मिनिंग आहे तो तिथं आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे आणि त्यातून तुम्हाला काय मिळालं, तुम्ही काय मिळवलं त्या कवितेच्या माध्यमातून, जो मेसेज असेल कवितेचा तो तुम्हाला कितपत साध्य झाला आहे ते देखील तुम्हाला इथं प्रेझेंट करायचं असतं. तर तुम्ही लास्ट लेक्चरचा जो व्हिडिओ आहे तो पहा, त्यामध्ये अप्रिसिएशन कशा पद्धतीत लिहिलेलं असतं, त्याचे पॉईंट्स तिथे दिलेले आहेत आणि त्या पॉईंट्सचा वापर करून तुम्ही या कवितेचं देखील अप्रिसिएशन लिहू शकता. सी द नेक्स्ट. कंपोज अ शॉर्ट पोएम इन अबाउट 4 or 6 lines on your father and you have to compose 4 to 6 lines on your father. तुम्हाला तुमच्या वडिलांवरती 4 ते 6 ओळींची एक कविता, एक फ्री वर्स पोएम हे तुम्हाला इथं कंपोज करायची आहे. नक्कीच तुम्ही हे करू शकता. नेक्स्ट. राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ युअर फॅमिली मेंबर. कॅरेक्टर स्केच म्हणजे चित्रण जे तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर्स आहेत, आई वडील भाऊ बहीण, आणि मग यांचं तुम्हाला कॅरेक्टर स्केच लिहायचं आहे. मग वडिलांचं जे काम असेल, वडिलांच्या जबाबदारी, आईच्या जबाबदारी, आईचं काम आणि तुमचं आईवडिलांविषयी असलेलं प्रेम, तुमचं आणि तुमच्या पॅरेंट्सचं असलेलं रिलेशन हे तुम्हाला या ठिकाणी इथं कॅरेक्टर स्केचमध्ये सांगायचं आहे. यू हॅव टू प्रिपेअर कॅरेक्टर स्केच ऑफ युअर ऑल फॅमिली मेंबर्स, देअर रिलेशनशिप, देअर हार्डवर्क, their responsibilities and their love you can represent through the character sketch of your family member. See the next line. A6. First, Dilip Chitre has translated Sant Tukaram's Abhanga devotional poem for which he received Sahitya Akademi Award. Browse on the internet to collect more information about it. And all we know that Dilip Chitre received Sahitya Akademi Award, which is a very prestigious award in India, and he won this award for Sant Tukaram's Abhanga. आणि संत तुकारामाचे जे अभंग हे त्यांनी मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत. अभंग म्हणजे जे की डिवोशनल पोएम्स आपण त्याला आणखी म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि त्याच्या ट्रान्सलेशनसाठी हे त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मग याविषयी तुम्हाला आणखी माहिती ही इंटरनेटचा वापर करून ही मिळवायची आहे. सी द सेकंड. लिस्ट व्हेरियस ऑक्युपेशन्स रिलेटेड टू सर्व्हिसेस विच कॅन बी रेंडर्ड टू सिनियर सिटीजन्स.
we have to prepare some list of occupations which can be rendered to the senior citizens. असे काही ऑक्युपेशन जे सिनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा देण्याचं काम करतात, अशा आपल्याला काही व्यवसायांची इथं लिस्ट करायची आहे. सी, टू काउन्सिल पेशंट्स ऑफ अल्झायमर डिसीजेस. अल्झायमर डिसीज ज्यामध्ये पेशंट आपली मेमरी लॉस करतो, तो आपल्या मेंटल फंक्शनवरती कंट्रोल करू शकत नाही. मग अशा पेशंटला सल्ला देण्याचं काम किंवा त्यांचं समुपदेशन करण्याचं काम हे करणारी काही व्यावसायिक आपण पाहू शकतो. सी द नेक्स्ट, रेंडर सर्व्हिस ॲट ओल्ड एज होम्स. जी ओल्ड एज होम असतात, ज्यांना आपण वृद्धाश्रम असं म्हणतो, अशा ठिकाणी देखील काही लोक स्वतःहून जाऊन व्हॉलंटियर सर्व्हिस तिथं ते देत असतात. सी द नेक्स्ट, ऑफर मेडिसिन्स टू द हॉस्पिटल फॉर द ओल्ड एज केअर. आणि मग जे ओल्ड एज केअर साठी जे हॉस्पिटल्स असतात, जिथं वृद्धांसाठी सेवा केली जाते, अशा ठिकाणी काही मेडिसिन्स फ्रीमध्ये अवेलेबल करून देणाऱ्या देखील आपण काही संस्था, सोसायटी, ट्रस्ट हे आपण पाहू शकतो. सी, इन दिस वे you can help your senior citizens. In this way, we have completed Dilip Chitre's very famous poem, Father Returning Home, which is autobiographical poem focused on the children and parents relationship. Okay, today we will stop here. In the next lecture, we will see another part of our syllabus. Thank you, all the best.